मला वाटतं की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकला शैक्षणिक हब करू शकतो का, याही संदर्भामध्ये एक विचार विनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्या समोर ठेवू. आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले दादा. आपण भेट दिली होती. त्या शाळांचं पुढे काय केलं? आपल्याकडनं आढावा घेण्यात आला नाही आणि जे शिक्षक नाही, विभागाचे मी अधिकारी मी त्यांनी आपल्या आपल्याला माहिती दिला करता नाही. सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत हो. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली. काही ठिकाणी पत्र्याच्या रूममध्ये शाळा आहे, काही ठिकाणी शाळा गळते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि हे प्रश्न तात्काळ सोडवले जातील. मला वाटतं की जसं पिण्याचं पाणी, आरोग्य महत्त्वाचं आहे, रोजगार महत्त्वाचा आहे, रस्ते गटारी महत्त्वाचेच आहेत, परंतु त्याच्या इतकंच शिक्षण हा विभाग प्रायोरिटीने आपल्याला घ्यावा लागेल. सगळे ऍडमिशन सुरू झाले आहे. शासनाने पत्र देखील काढले की खाजगी शाळेने ज्या वस्तू आहेत त्या शाळेत खरेदी करून एका दुकानातनं खरेदी करू, पण अजूनही नाशकातल्या काही शाळांमध्ये सक्तीने एकाच दुकानातनं खरेदी केली. आपण जर पर्टिक्युलर एखाद्या शाळेचं पालकांनी तक्रार दिली तर तुम्हाला तासाभरात त्या ठिकाणी कारवाई झालेली दिसेल. आपण जेव्हा कृषी विभागात होतो तेव्हा आपण अनेक दुकानात कृषी विभागात पण छापे मारले होते. आता आपल्याकडे आपण असं काही स्टिंग ऑपरेशन किंवा पद्धत खूप लूटमार होती पालकांची. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही जर ते पत्रक बघितलं असेल त्यामध्ये संबंधितांना सुधारणा करण्याची संधी देऊ. दोनदा संधी दिल्याच्या नंतर पण जर कार्यवाही झाली नाही तर त्या शाळेची परवानगी सुद्धा रद्दबदल केली जाईल. दादा, आपण एकीकडे बैठक घेताय, दुसरे अनेक शालेय विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी महापालिकेच्या गेटवर बसलेले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. त्याबाबत आपली काय भूमिका आहे किंवा आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपल्या पक्षाने पण तपोनात आंदोलन देखील केलं होतं वृक्षतोडी विरोधात. तर आता आपण काय सांगणार? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी पाठीमागच्या काळामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की वृक्षतोड होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अगदीच बोटावर मोजणारे बाबा 2 वृक्ष एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या साठी, महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या साठी ते काढण्याची आवश्यकता असेल तर त्या वृक्षांचं आपण रिप्लांटेशन पण करू शकतो. मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. पण मग आता तपोवनामध्ये जे अधुरा त्यासाठी वृक्षतोड करावी लागणार आहे, जे महापालिकेने त्याबाबतची जाहिरात पण केली, त्याबाबत आपली काय भूमिका आपल्या पक्षाने आधी? महापालिकेने ऑलरेडी भूमिका घेतलेली आहे ना की जास्ती त्यात वृक्षतोड ज्या काही सुविधा करायच्या आहेत ते करणार आहेत. महापालिका आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर असं मोर्चा निघाला नसता दादा. गंगापूर रोडवर नाही बघा, मी तर आता आज खास शिक्षणाच्या संदर्भाचे आढावा बैठक घेण्याच्यासाठी मी आलो आहे. मान्य आहे, मी त्याच्याकडनं पण ती माहिती घेईल आणि महानगरपालिकेकडनं पण मी माहिती घेईल. राज्यातल्या काही शाळांमध्ये पालकांची अशी तक्रार आहे की मुलांना गंडे घालू देत नाहीये, किडा लावू देत नाहीये, अशा काही घटना घडतायत. पर्टिक्युलर अशा शाळेंची जर पालकांनी तक्रार दिली तर तात्काळ त्यावर कारवाई केली जाईल. दादा, नाशिकचं टीसीएस प्रकरण आहे, काय आपल्या भावना आहेत याबाबत? प्रकरण आहे, काय आपल्या भावना आहेत याबाबत? आपण काही माहिती घेतली काय? नाही, निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे आणि ज्या पद्धतीने त्या महिला भगिनींना गैरफायदा घेतला जात होता, मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी चालू आहे. कारवाया सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आणखी इतर ठिकाणी पण असे काही प्रकार आहेत का याचा पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध घेतला जातो आहे. भारतीय जनता पक्षाने मागच्या आठवड्यात या संदर्भात एक मोर्चा काढला होता. काही हिंदुत्ववादी संघटना पण त्यात उतरल्या होत्या. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? आपण असे काही आंदोलन करणार आहात की तुम्हाला आवश्यकता वाटत नाही? मला वाटतं की आताच्या घडीला जर पोलीस प्रशासन त्याच्यावर ठोस कारवाई करते आहे
जे दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन या विषयामध्ये चालू आहे. तर अशा वेळेस प्रशासनाला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणखी आपल्याकडे जर काही माहिती असेल तर ती उपलब्ध करून देणं, आणि जिथपर्यंत हिंदुत्वाचा विषय आहे तर शिवसेनेची ठाम भूमिका आहे हिंदुत्वाची, ते सांगण्याची काय गरज आहे. नाही पण ना कुठला विरोध होतोय ना काही होत आहे. जी भाजपने ज्या पद्धतीने रस्त्यात उतरला तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, आता त्याच्यावर मी कसं काय बोलू शकतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले आपले अधिकार आहेत. शिवसेनेलाही उद्या एखाद्या विषयावर आंदोलनाची भूमिका घ्यावीशी वाटली तर घेईल.